आम्ही धन्यवाद देतो, कारण आमच्या या आजच्या बंदला त्यांनी जो प्रतिसाद दिला, हा जो बंद होता दादा हा कुठल्याही जाती धर्माचा पक्षाचा नव्हता, तर तुमच्या माझ्या येणाऱ्या पिढीच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर आपण आज या ठिकाणी मांडा टिकवाळा बंद करण्याचा प्रयत्न केला. या मांडा टिकवाळा परिसरात झालेला बंद आणि याच्यामध्ये जो आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्या मी खरोखर आमच्या महाराष्ट्राचा आणि खास करून टिकवाळा मांडा पोलीस स्टेशनचे आभार मानतो. जेव्हा आम्ही जंतर मंतरवरचे व्हिडिओ बघतो त्यावेळेला रडू तर येतं, मन अतिशय विदीर्ण होतं, कारण आमच्या अशा छोट्या छोट्या मुलींना आडवं पाडून काठीनं तुडवलं जातंय. अनेक मुली पोलीस हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि असं हे जे प्रशासन चाललेलं आहे कशासाठी चाललेलं आहे? आमची मुलं काय मागतात? अरे शिक्षणात वारंवार जी पेपर फुटी होते, ज्या पेपर फुटीमुळे जवळजवळ 22 मुलांनी आत्महत्या केल्या आणि या आत्महत्येचा निषेध त्यांच्या पालकांना नुकसान भरपाई मिळावी आणि या एज्युकेशन पॉलिसीला जबाबदार असणारा धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेतला जावा. या मागणीसाठी ज्याला जगातनं मॅगेसेस पुरस्कार मिळालेला आहे, मॅगेसेस पुरस्काराने सन्मानित असलेले पर्यावरण तज्ञ, शास्त्रज्ञ, थोर विचारवंत, लडाख स्वातंत्र्यासाठी जे 4 महिन्यापूर्वी पोलिसांनी असं त्यांना उचलून नेलं, गेली 25 दिवस ते उपोषण करतायत. इथले कोण लंगू येतात, 8-10 दिवसात प्रशासन जातं, त्यांच्याशी बोलतं. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, मुलांच्या शिक्षणासाठी जे सोनम वांगचुकजी गेली 25 दिवस उपोषण करतायत, ORSची जी पावडर असते त्याच्यावर जगतात. आजही 25व्या दिवशी ते सलाईन लावून खायला तयार नाही. अरे मग एका चांगल्या माणसाला आपण आपल्यात गमावून बसवायचा का?